करंदी, सह्याद्रीच्या पायथ्याशी विसावलेलं जणू निसर्गाचं एक अतिशय सुंदर चित्र. चोहीकडे पसरलेली गर्द हिरवाई आणि निसर्गाच्या सोबतीने बहरलेली ही समृद्ध शेती. हवेत जरी गारवा असला तरी इथल्या माणसांच्या मायेची ऊब मनाला स्पर्शून जाते. पण करंदीची ओळख फक्त सौंदर्यापुरती मर्यादित नाही बरं का. या गावाने वर्षानुवर्ष जपला आहे एक समृद्ध आध्यात्मिक इतिहास. हा इतिहास आहे संत परंपरेचा, ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचा, तुकारामांच्या अभंगांचा आणि गेली 49 वर्ष चालत आलेल्या अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचा. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेत ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीचे पारायण आणि अखंड हरिनाम सप्ताह यांना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. वारकरी संप्रदायाचा हा एक मोठा उत्सव मानला जातो. महाराष्ट्रातील इतर गावांप्रमाणे आमच्या करंदी गावातही गेली 49 वर्ष हा सप्ताह पार पडत आला आहे. आणि या 50व्या वर्षात पदार्पण करताना हा भक्तीचा सोहळा नेमका कसा असतो आणि आमच्या या सप्ताहात काय काय असतं हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. चला तर मग अनुभवूया हा भक्तीचा सोहळा. रामकृष्ण हरी. अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे 7 दिवस चालणारा सोहळा, ज्यामध्ये रामकृष्ण हरी या मंत्राचे अखंड नामस्मरण आणि संत ज्ञानेश्वर महाराजांनी श्रीमद भगवद्गीतेवर आधारित लिहिलेल्या ज्ञानेश्वरी ग्रंथाचे सामूहिक पारायण केले जाते. सप्ताह सुरू होण्याच्या कित्येक दिवस आधीपासूनच गावाचं रूप पालटायला सुरुवात होते. पारायणासाठी भला मोठा मंडप उभारला जातो, जिथे शेकडो भाविक एका सुरात माऊलींच्या ओव्यांचे वाचन करतात. आता फक्त प्रतीक्षा असते ती टाळ मृदुंगाच्या त्या नादाची आणि ज्ञानोबा तुकारामांच्या जयघोषाची. या सप्ताहाच्या पूर्वसंध्येला संपूर्ण गावाने एकवटून 1.25 कोटी रामनाम जपाचा दैदिप्यमान संकल्प परिपूर्ण केला. त्याचबरोबर 1.25 लाख रामकृष्ण हरी जयघोष आणि भगवद्गीतेच्या 2 अध्यायांचे पद्यभाषांतर पूर्ण केले. या उत्सवाची सुरुवात ज्या विधीपासून होते त्याला गंगापूजन किंवा कलशपूजन असे म्हणतात. गंगापूजन या विधीला विशेष आध्यात्मिक महत्त्व आहे. येथे गंगा म्हणजे केवळ नदी नव्हे, तर गावातील उपलब्ध जलस्रोताला गंगेचे रूप मानले जाते आणि ते पवित्र जल कलशामध्ये भरून तो कलश सप्ताहाच्या मुख्य मंडपात स्थापन केला जातो. कार्यक्रम शुद्ध आणि निर्विघ्न पार पडावा अशी यामागची धारणा असते.
अखंड हरिनाम सप्ताहात वीणा या वाद्याला केवळ एक संगीत साधन न मानता त्याला सजीव दैवत मानले जाते. वीणा प्रत्यक्ष देव जाणावा, तो हृदयी धरुनी पूजावा. संत परंपरेत वीणा हे साधनेचे प्रतीक आहे. 7 दिवस 24 तास वीणा कोणाच्या ना कोणाच्या खांद्यावर असतोच. हा वीणा एका वारकऱ्याकडून दुसऱ्याकडे हस्तांतरित होतो, पण तो खाली उतरवला जात नाही. या सप्ताहात प्रत्येक दिवसाची सुरुवात काकड आरतीने होते. तुपात भिजवलेला काकडा प्रज्वलित करून पहाटेच्या वेळी श्री विठ्ठलाचे मुखकमल पाहण्यासाठी जी आरती केली जाते ती म्हणजे काकड आरती. पहाटे ब्रह्ममुहूर्तामध्ये ही आरती केली जाते. संस्कृतमध्ये असलेली भगवद्गीता सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी या ग्रंथाची निर्मिती केली. ज्ञानेश्वरी हा केवळ एक धार्मिक ग्रंथ नसून तो भक्ती, ज्ञान आणि कर्मयोगाचा अपूर्व संगम आहे. मानवाला आदर्श जीवनमार्ग समजावून सांगणे, वैयक्तिक जीवनात आध्यात्मिक शांती प्राप्त करून देणे आणि संपूर्ण समाजात सद्विचारांची पेरणी करणे हे ज्ञानेश्वरीचे मुख्य उद्दिष्ट आहे. मानवी जीवन समृद्ध करणारा हा ग्रंथ केवळ वाचनासाठी नसून तो प्रत्यक्ष आचरणात आणण्यासाठी आहे. या 7 दिवसांच्या पारायणामध्ये गावातील 150 वाचकांनी ज्ञानेश्वरीचे मराठी श्लोकार्थासह वाचन पूर्ण भावभक्तीने केले. ज्ञानेश्वरी वाचन झाल्यानंतर त्या मागोमाग सायंकाळी प्रवचन आणि हरिपाठ हा भक्तीचा क्रम असतो. प्रवचनाच्या माध्यमातून धर्म, संत विचार आणि जीवनमूल्ये जनसामान्यांना सोप्या भाषेत सांगितली जातात. सहज समजणारा आणि सर्वांच्या आवडीचा भक्तिमार्ग म्हणजे हरिपाठ. लहान मुलापासून वयोवृद्धांपर्यंत प्रत्येकाला हरिपाठ एकत्र आणतो. सप्ताहात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाच्या 28 अभंगांचे गायन केले जाते. या अभंगांमध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी हरिनामाचे महत्त्व सांगितले आहे. हरिपाठाची सुरुवात देवाची ये द्वारी उभा क्षणभरी या अभंगाने होते.
हरिपाठाला वीणा, मृदुंग आणि टाळांची साथ असते. यामुळे वातावरणात एक वेगळाच नाद निर्माण होतो. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु महाराज की। छत्रपती शिवाजी महाराज की। सप्ताहाच्या 7व्या दिवशी हरिपाठानंतर दीप प्रज्वलन केले जाते. ज्ञानाचा दिवा लावून अंतःकरणातील अंधार दूर करणे हे या सोहळ्यातील दीप प्रज्वलनाचे खरे उद्दिष्ट आहे. रामकृष्ण हरी अखंड हरिनाम सप्ताहाचा कीर्तन हा सर्वात आकर्षक, चैतन्यमय आणि मुख्य भाग असतो. या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त फडकरी आणि संत परंपरेतील कीर्तनकारांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. कीर्तनाच्या वेळी कीर्तनकार मध्यभागी उभे असतात. त्यांच्या मागे टाळकरी, समोर श्रोते आणि बाजूला पखवाज वादक असतात. कीर्तनकार निरूपणासाठी एखादा अभंग निवडतात आणि त्या अभंगाला पुष्टी देण्यासाठी संतांच्या चरित्रातील प्रसंग रसाळ भाषेत सांगत असतात. आवडे देवासी तो एका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आन नाही. आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परम पूज्य जगी. आवडे देवासी तो ऐका प्रकार,
नामाचा उच्चार रात्रंदिवस विठ्ठल विठ्ठल हरिदासाची घरी मग उपजवा जन्मांतरी मनसी काही मागा तेची देगा पांडुरंगा संता लोटांगणी जाता लाज नको मनी मनसी काही मागा तेची देगा पांडुरंगा तुका म्हणे अंगी शक्ती देई नाचे रंगी मनसी काही मागा तेची देगा पांडुरंगा विठ्ठल संता वाचोनिया सुख कोठे नाही अमृत त्यांचे पायी नित्य वसे संता वाचोनिया सुख कोठे नाही अमृत त्यांचे पायी नित्य वसे संतांचे संगती होय मोक्ष प्राप्ती नको पा संगती दुर्जनांची दुर्जनाच्या संगे दुःख प्राप्त होय तेथे कैसी सोय तरावया संतांचे संगती होय मोक्ष प्राप्ती नको पा संगती दुर्जनांची एका जनार्दनी हेची सत्य साचा नको भक्ताचा संग देवा संतांचे संगती होय मोक्ष प्राप्ती नको पा संगती दुर्जनांची विठ्ठला कीर्तन ही केवळ भक्ती नाही तर लोकशिक्षणाचे प्रभावी माध्यम सुद्धा आहे. कीर्तनासाठी संपूर्ण गाव एकत्र येतो, ज्यामुळे सामाजिक सलोखा वाढतो. या सप्ताहातील एक विशेष गोष्ट म्हणजे कीर्तनाच्या वेळी सर्व टाळकऱ्यांनी वारकरी फेटे घातले होते आणि याचे कौतुक स्वतः कीर्तनकारांनी सुद्धा केले. पारायणाचे 7ही दिवस हा भक्तिक्रम चालतो. या 7 दिवसांच्या अखंड भक्तीची सांगता करण्यासाठी शेवटच्या दिवशी काला केला जातो. काला म्हणजे भात, दही, ताक, भाजी, तिखट, मीठ इत्यादी पदार्थ एकत्र करून बनवलेला सामूहिक प्रसाद. हा प्रसाद हंडीमध्ये भरून ती हंडी काल्याच्या कीर्तनानंतर फोडली जाते आणि हा प्रसाद सर्वांना वाटला जातो. काला म्हणजे फक्त प्रसाद नाही, तो वारकरी संप्रदायाचा, समतेचा आणि भक्तीचा उत्सव आहे.
काल्याच्या कीर्तनानंतर गावातून भव्य दिंडी सोहळा आयोजित केला जातो. संपूर्ण गाव सजवला जातो. टाळांचा कडकडाट, मृदुंगाची थाप आणि माऊलींच्या गजरात वारकरी आपले देहभान विसरून विठ्ठलमय होऊन जातात. घुमे मंदिरात मृदुंगाची थाप, बनी देही माझ्या विठुमाय बाप. विठुरायाची पालखी संपूर्ण गावातून फिरवली जाते. कुणाच्या खांद्यावर भगवी पताका तर कुणी डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन सर्वजण विठ्ठलाच्या प्रेमात रंगून जातात. इथे थकवा नाही, तहान भूक नाही, इथे आहे तो फक्त भक्तीचा अनावर पूर. गजर माऊलीचा, गजर माऊलीचा, गजर माऊलीचा, गजर माऊलीचा, गजर माऊलीचा. जसा मंदिरी भक्तीच्या या महासागरात देहभान पार विसरू लागतो. विठुनामाच्या गजराने आसमंत सारा हसू लागतो. प्रत्येक वारकरी आज साक्षात पांडुरंग भासू लागतो. नामात जीवन टाळची गंगा पूजनाच्या वेळी उचललेली विणा खांद्यावरून उतरवली जाते आणि हा सप्ताह संपतो. पण हा उत्साह वारकऱ्यांच्या हृदयात वर्षभरासाठी साठवला जातो. गजर